आज आपण पाहणार आहोत अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर ए प्लस बी चा स्क्वेअर याला आपण ए प्लस बी एका कंसात, ए प्लस बी दुसऱ्या कंसात या प्रकारे लिहू शकतो. आता पहा, आपल्याला पहिल्या कंसातील दोन्ही पदाने दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे. तर सर्वप्रथम आपण या एनं या कंसाला गुणूया, म्हणजे ए गुणेला कंसात ए प्लस बी. आता उरलेल्या या प्लस बीनं आपण दुसऱ्या कंसाला पुन्हा गुणूया, म्हणजे प्लस बी कंसात ए प्लस बी. आता पहा, बरोबरच्या खाली बरोबर लिहिलं आपण. ए गुणेला ए म्हणजे ए स्क्वेअर प्लस ए गुणेला बी म्हणजे ए बी. आपला पहिल्या कंसाला गुणून झालेला आहे. आता या प्लस बीनं आपण या दुसऱ्या कंसाला गुणूया. तर प्लस बी गुणेला ए म्हणजे बी ए, किंवा त्याला आपण ए बी असंही लिहू शकतो. प्लस गुणेला प्लस म्हणजे प्लस आणि बी गुणेला बी म्हणजे बी स्क्वेअर. आता पहा, इथे आपल्याला हा ए बी आणि ए बी हे दोन्ही समान दिसत आहे. तर आपल्याला या दोघांची बेरीज करायची आहे. बरोबरच्या खाली बरोबर लिहिलं आपण. ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस ए बी यांचा सहगुणक 1 असतो, म्हणून 1 प्लस 1 म्हणजे काय, 2 ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे आपण जे ए प्लस बी हे जे ए प्लस बी कंसाचा स्क्वेअर हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन बघितलं, याचं जेव्हा आपण एक्सपॅन्शन केलं तर आपल्याला काय मिळालं, तर आपल्याला मिळालेलं आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता आपण जो ए प्लस बी कंसाचा स्क्वेअर हा फॉर्म्युला बघितला आहे, त्याचं एक्सपॅन्शन करून आपल्याला आता हे एक उदाहरण सोडवायचं आहे. यामध्ये पहा काय दिलेलं आहे, कंसात 4x प्लस 5y आणि कंसाचा स्क्वेअर. तर हे जे गणित आहे हे आपल्याला ए प्लस बी कंसाचा स्क्वेअर या रूपात पाहायला मिळते. तर ए प्लस बी कंसाचा स्क्वेअर याचा आपण जो एक्सपॅन्शन केलं होतं, त्यामध्ये जे आपल्याला एक्सपॅन्शन मिळालेलं होतं त्याचाच आपल्याला हे उदाहरण सोडवताना उपयोग करायचा आहे. याच्यामध्ये 4x म्हणजे ए झाला आणि 5y म्हणजे बी झाला. आपल्या फॉर्म्युल्यानुसार काय होते, तर पहिल्या पदाचा स्क्वेअर, पहिलं पद कोण आहे, 4x, मग 4x चा स्क्वेअर प्लस 2 गुणेला पहिलं पद म्हणजे 4x गुणेला दुसरं पद म्हणजे 5y प्लस दुसऱ्या पदाचा स्क्वेअर. पहा, मी हे लिहिताना हे जे पद आहे हे कंसामध्ये लिहिलेलं आहे, कारण हा जो स्क्वेअर असतो हा स्क्वेअर दोघांनाही आहे. म्हणून जर एकापेक्षा जास्त पदं असतील तर आपण त्याला कंसामध्ये घ्यायला पाहिजे. तर इथं पहा, 4चा स्क्वेअर काय होतो, 4 चौक 16 आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस पहिले आपण या अंकाचा गुणाकार करून टाकू. 5 चौक 20 आणि 20 दोन्ही 40, उरलो कोण, एक्स आणि वाय प्लस 5चा स्क्वेअर 25 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. म्हणजे पहा, आपल्याला 4x प्लस 5y कंसाचा स्क्वेअर याचं जर आपण एक्सपॅन्शन केलं तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 16x स्क्वेअर प्लस 40xy प्लस 25y स्क्वेअर. आता आपण दुसरं गणित पाहूया. याच्यामध्ये पहा काय दिलेलं आहे, m/n प्लस 2/n कंसाचा स्क्वेअर. आता हे गणित पहा, आपण जेव्हा बघतो तर आपल्याला वाटेल की हे जे गणित आहे ते ए प्लस बी कंसाचा स्क्वेअर यामध्ये बसणार नाही, परंतु तसं नाही. याच्यामध्ये हे जे पहिलं पद आहे हे झाला आपला ए आणि हे दुसरं पद हे झाला बी, आणि यामध्ये सुद्धा आपल्याला आपला हा जो फॉर्म्युला ए प्लस बी कंसाचा स्क्वेअर हाच यूज करायचा आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे, तर पहिल्या पदाचं स्क्वेअर, पहिलं पद कोण आहे, m/n म्हणजे m/n कंसाचा स्क्वेअर
पहा, तुम्हाला मी म्हटलं होतं की दोन संख्या असल्यास, दोन पदं असल्यास आपल्याला ते कंसामध्ये घ्यायचं असते. प्लस 2 गुणिला पहिलं पद म्हणजे mn गुणिला दुसरं पद म्हणजे 2n प्लस दुसरं पदाचा स्क्वेअर म्हणजे 2/n चा स्क्वेअर. बरोबरच्या खाली आपण बरोबर लिहिलं. हा जो स्क्वेअर आहे हा दोघांनाही आहे म्हणजे mचा स्क्वेअर आणि nचा स्क्वेअर प्लस. आता वरती पहा, पहिले आपण अंकाचा गुणाकार करूया. 2 गुणिला 2 म्हणजे 2 दुनी 4 आणि n गुणिला n म्हणजे n स्क्वेअर प्लस हा जो स्क्वेअर आहे हा दोघांना असतो म्हणजे 2चा स्क्वेअर 4 आणि nचा स्क्वेअर n स्क्वेअर. तर अशा रीतीनं आपल्याला a + b कंसाचा स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा वापर करून हे गणित आपल्याला सहजतेनं सोडवता आलेलं आहे.